हॅलो एव्हरीवन. हॅलो. आज कोकणातला दुसरा दिवस आहे. आज आम्ही दुसऱ्या नदीवर जातो. आता परत दुसऱ्या काकींसोबत फिरायला जाते. भाई काय अय्या हे काय आहे? काजू. कसा रस्ता आहे. मी पहिल्यांदाच आली ना दोघी जणी त्यांना सवय नाही ना मग नदी दाखवते तर त्या काकी बोलल्या कारण की नदी सुक्की झाली म्हणजे पाणी नाही म्हणजे पाऊस नाही म्हणून पाणी नाही. चला आता बघू कसं आहे. खूप बोर होतं इथं. रेंज नाही काय नाही. तर बस इथे मी फोटो काढते नंतर तुम्ही दोघी बसा. अरे रस्ता जरासा बोचत होते. लागलं काकी काजू दाखवत आहेत. भेटलं तर काय लागलं अशी कच्च काजू थोडी येतो आंब्याचा वाटा आहे. दिसतंय का? हे काय ह्याचं झाड त्यांना दाखव. जंगल बघा. जंगलच जंगल आहे इथे हा इथे घे ना सगळं जंगल आहे. आजी खूप मावशी बोलली एवढं जंगलात गेलेलं तुम्ही. मावशी कृषाली मावशी ना खुश होईल. हे आयुषी एवढ्या जंगलात गेलेली. हा काढ. आणि हे बी छोटी छोटी फुलं बघ किती मस्त. असं काढ ना फोटो. आईची नाही सायली असं काढ ना फोटो. सायली बघा फोटो काढायचा नाही. हा बघा करवंदाचं छोटं झाड. काजू पडले. अरे ते वरचे झाडावरून पडलेले आहेत. खायला देते ना. खातात ते बोन. माहिती मी खाल्लंय. मी खाल्लंय. मैत्रिणी आहेत चल पुढे. अरे नदी दाखवायची. चला पुढे. पण तिला बोन खायला देते ना मी. नको होते गायीने खाल्ले असतील. चल उठा. गायींसाठी उठा काय उडून जाऊ. चला उडा 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 उडा. हे मुंग्यांचं वाळू आहे. हेच वारू. हे वर कसं आलं? बघा काजू. काकी बघा मला काय भेटलं. काजू. चल खा आता कच्च. येडी. हे बघा मुंग्यांचं घर. वारू. एवढं मोठं काय वारुळ बोलतात त्याला. काजू काय आपलं इथे उचल ना. ते बघ काजू लागले तर. हे जास्त जंगल झालं असं वाटतंय का? वाटतंय ना. आधी एवढं नव्हतं. आधी हे होतं बस. रस्ता मोठा होता आणि हे असं खाली होतं. तिथे जास्त काजूचीच आहेत. म्हणजे आपलं हे आहे ना हे जे तिथे सगळं काजू दिसतं आणि आंबा. काजूसाठी फेमस आहे. काजूची भाजी करून खातात. माझ्या मामाकडे आंबा 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 नदीच्या इथे सगळे झाड. कुठलाय कुठलाय चल फुटलेला आहे फुटलेला आहे. हा पण खराब पण आहे. चल. इथे झाड नाही आंब्याचं. आंबा कुठून आला? चल. गायींनी का काढून टाकला असं. चल चल चल. ते खातात ते. वायर यू एवढी अरे नदी बघायची मला. चिल्लाइंग चलाइंग नदी बघायची. चलाइंग यार जंगल. ते रतांबा म्हणजे कोकम ना. ते दाखवते. मम्मा मी पडतो हे असं दाखव. आंबा भेटला. आंबा भेटला. आंबा ब्लॉग टाकशील ना. हा आंबा भेटला. पकड. हे पकड. अरे वरती कुठे चालली आहे घे पकड. आंबा भेटला. आंबा दाखवत आणलं. जंगलच जंगल आहे. फणस. इकडून स्पष्ट दिसतंय फणस. दिसतंय का तुम्हाला फणस आहे का? हे फोटो काढ आयुषी. आयुषी तिकडे पण आहे कोपऱ्यात. हा ते हा 1 मिनिट थांबा मी फोटो काढून
चालू करते इकडे. काय ते पेरू उधर देख तिथे बघा पेरू आहेत पण ते कच्चे आहेत. चल चूल करून मी वरती का चालली जागाच नाही खाली चालायला. दाखव. हापूस आंबा आहे. हापूस आहे. हापूस नसतं का ते. पाहिजे का तुम्हाला आंबा? हे हा फोटो पण रतांबे ह्याला म्हणतात रतांबे. त्याचं काय होतं? कोकम बनतात. मीन्स कोकम. ए फोटो काढ होता. एक मिनिट. हम आपको सुखलेली नदी दिखाते हैं. ये बघा सुकेला नदी. इसके अंदर देखो आम गिरे हुए हैं. मछलियाँ भी है इसके अंदर छोटी छोटी सी. दाखव ना मला आपल्याकडे. जिस कलर का ह्याच्यामध्ये माणसं आम्ही करतात. याच्यामध्ये नाही करत. पाणी बघ केवढं आहे ते. आणि याच्यामध्ये मच्छी आपल्या घराच्या इथं जे आहे ना त्यामध्ये करतात आंघोळ. ज्या कलरचा पाणी आहे ना त्याच कलरच्या मच्छी आहेत. दगड बिगड झाली सगळं आता पुन्हा सुकलं याच्यामध्ये. हे ह्याचं ना कसं आहे माहिती आहे, गोड नसणार हा पण येलो असणार, आंबट असणार. आणि समजा भाजी बिजी आंबट करायची आहे ना उसमें डालने का रहता है. और ये भी डालने का रहता है. हे तोडलं हा जे आंबेसारखे पडायचे. मी सायलीला सांगून ठेवलेलं की खायचं आणि ते खाता असं तोडलं तेच काय. ह्या वर्षी ठरवलेलं खूप हे करायचं. कारण आता आम्ही पुढे चाललोय. दाखवा त्यांना गाईजला म्हणजे. हो पुढे चाललोय आम्ही. आता पुढे बघू का हे आहे. पुण्य नदी दिसेल आपल्याला. सो इथे काहीतरी तोडायला आले. काय तोडायला आले ते मला माहिती आहे का. हे तरी खाईन आंबे. कोकम तोडायला आले ते सगळे लोक. ते देऊ कुठे अजून नाही कुठे गेलं कुठे. जांभळे फोटो काढायला. हा जांभळे ते आंबे पाड्यात पडलेले घेतात ते लोकांनी खातात. आता नाही घरी. अरे एवढं लांब नव्हतं साक्षी. ती एंट्री एवढं लावून नाही. आम्ही आंघोळीला गेलेलो मी आणि दिदीला. तिथे देवळाच्या पुढे गेलेलो. आता जरा लांब रस्ता झालाय नदीचा. कलरवाला साधा म्हणजे लागून जाईल. हा ऑरेंज हा बाबा गेला. आता आम्ही खूप सारे आंबे बघायला. दाखवा. हो इथे देऊळ कुठे तू बोलू. देवळ हे काय. चल ना जाऊ. चल कोणाही करते. मुलं आंघोळ करताय. हा इथे साक्षी आहे. अरे नाही का इथे. इथे पोरं आर्यन वगैरे आंघोळ करतो. तिकडे फोटो कुठे काढते. त्यांना थोडी दाखवते मी. हे माझं काढते. चांगलं पाणी ते जे कालं होतं हे तरी सफेद पडतं. अरे मला एकदम असं पाण्यामध्ये पाय टाकून कसं पाण्यामध्ये हे बघा कापून दिले. एवढी सारी कैरी पडलेत भाई. हे बघा हिला बघा कैरी उचलते. हे बघ एवढे सारे कैरी पडलेत. हे बघा
काय करते आयुषी तू? राहत नाही ना. हे घे आयुषी, खाऊन तर बघ. एवढे सारे पडले बघा. ही उचलते कशी. दाखव एकदा. गोड आहे. हे घे. कापायचे आहेत का हे? नाही, बिटकीचे चुकून आहेत? खा. हा, बिटकीचे आंबे चुपायचे धर. हे कैरी आहे. कैरी आहे? कैरी खाते तिथे. ती पण कैरी आहे. अरे मग आंबा कुठे दे? चव तर घे. चव अगं असेच असतात. नाही, कैरी आहे म्हणते. ही कैरी आहे, ही नाही. So, आता इथे नदीचा पहिला किनारा नदीचा खूप जवळ होता. आता खूप लहान झालाय आणि समोर काय मंदिर पण आहे असं काय वाटतंय मला. ते म्हणतात ना काय ग? फ्रुटी सारखे फ्रुटी फ्रुटी. गरम फ्रुटी. थांबा एक मिनिट खाते. गरम फ्रुटी. खाते आंबा. सगळे लोक इथे आंबा खातात. आंबा. काकी पण आंबा खाते. हाताने पाड, हाताने काकी पण आंबा खाते. बघ चांगलं लागतंय ना. फ्रुटी सारखं आहे. चल पुढे चल. चला पुढे. आता नेक्स्ट टाइम यायचं. काय मला पाहिजे अजून. आता नेक्स्ट टाइम यायचं तर थैली घेऊन यायचं. हा ना एवढे असं पडलेत. दाखव ना हे. दाखवलं. हे बघ इथं पण कैरी आहे. फोटो काढ. पटापट. आम्ही आता मंदिरात इथं आलोय. हे बघा पुढे चल. बघ मी मंदिर दाखवते तुम्हाला. एकच मिनिट. हे आपण एवढं चालत आलो आहे. परत पालखीला चालायचं आहे. चालत का आलो एवढं? जाऊन ग मग जरा आराम करूया. हे बघ इथे लिहिलंय. त्या देवीची पालखी आहे. हो की ती पण तीच देवी आहे का? सेम आहे. सेम आहे. इथे काढायची का चप्पल? आम्ही चाललोय देवीच्या पाया पडायला. मी इथे ठेवलं. पाय गेला. पाय जळाला. चप्पल काढली. दार बंद आहे. दार बंद आहे. कॅन यू सी दिस? ते कोणा चार्जिंग करायचं फोन. कुठे त्याचे बघा. मी पण गेलते आतमध्ये आणि मी पडली पण. पाण्याच्या आत गेलते आणि मी दगडावरून पडली. नको मी कशी पण बसली. हवेचा असाच धबधबा आहे. हा आणि माहिती ना बारी जरा तेव्हा कपल ढग मध्ये येळी काय ढगा. ते कुत्रे. हा तेच कुत्रे तेच तो. जो शेर वाटतोय तो पहिल्यावाला. काय लायन वाटतं. बघा केवढे सारे आंबे घातले. काकी दाखवा. दिसते पहिला वाला लायन दिसत बघ. बघ यार लायन नाही तर कुत्रा. किती आंबे खाता. अनुष्का साठी कुठे टी शर्ट खराब झाली. आई आंबा सांडला इथे. हा टी शर्ट खराब झालं. टी शर्ट आंबा सांडला. टी शर्ट तुझं खातो का?
मी आंबा खाते पण थोडासा माझ्या टी शर्टला पण भरते बघ. माझ्या टी शर्टवर गोलू आहे तर गोलूला पण देते मी थोडासा आंबा. गाईस गोलूला घेऊन यायचं ना मग. गोलू गेला असता तिकडे पाण्यात आंघोळ करायला. हे आंबा खराब आहे ना. बघ दुसरा आहे. अरे पण मला नाही माहिती नाही विक्टरचं काय असतं. हे बघा डॅश याला. डॅशचं काय नसतं. बघ कैरी आहे ती. बापरे हे लाल करवंदाचं झाड. जामुन आहे. आय मीन जामुन हे बघा सगळे पडले. गाईस आज तुम्हाला मजा आली का. आज प्रोग्राम आहे. कितना गर्म हो रहा है लेकिन हवा भी आ रही है. सो आज प्रोग्राम आहे तर तो प्रोग्राम पण मी दाखवेल आज या ब्लॉगमध्ये. सो लास्टपर्यंत राहावा. आता आम्ही चाललोय घरी. चला आता भेटूया घरी जाऊन. बाय. सो आता आम्ही तयार झालोय जायसाठी. अर्धे लोक तयार होत आहेत बघा. ट्विनिंग केली आहे दोघांनी पण. अरे बाई मला ना माझी बुगडी एवढी सुंदर वाटते ना याच्यामध्ये. किती वेळा टाकू तुला बुगडी. त्याला एवढी याच्यामध्ये एवढी सुंदर दिसते बघा. थांबा फोटो नाही काढत आहे मी. सावळीत आल्यावर काळी दिसते. काय बोलली. काय झालं उसका काय व्हिडिओ काढते की काय. ब्लॉग बनवतोय. कोणती मी पण घेतलेली तांब्याची. तांब्याची मग काय झालं. पडली. माझा क्लिप तो छोटूसा आहे तो मी तो वापरला. एका छोटूसाच जो क्लिप आहे ना तो ट्रेडिशनल झाला. छोटू एकदम छोटू आहे. मला नाही लावले तुझे लावले ते फाउंडेशन ते नाही का मानाचे कलर वगैरे माहिती सगळं मेकअप केलाय ते. बघ असं वाटत नाही ना. जास्त अरे ते थोड्या वेळानंतर सेट होऊन सेट जा. होणार कारण नाही ना उन्हामुळे नाही वाटत. कारण मी जेव्हा फाउंडेशन लावलं ना तर वितळलं पूर्ण फाउंडेशनच्या वेळेला. यार काली अरे पाणीसारखं आढळ होतं पूर्ण. म्हणजे तो गरम होतं ना पूर्ण वितळलं. ते पावडर शूट करते. चल वर देऊ तुला छोटूसा क्लिप. तुझ्यासाठी सांगलेला तो खूप छोटा होता. मला लागणारच नाही तो क्लिप जायला. तू काय बोलली. काहीतरी बोलली तू कधी. मी बोलली कारण की सावळीमध्ये काळी दिसते. बघा पालखी गेली आहे पुढे. आम्ही चालतोय पाठी. ते आता पालखी गेली आहे पुढे. लई पुढे गेली लई पुढे. आम्ही अजून लास्टला एकदम
अशी चढण येते ना त्यामुळेच आम्ही थकतोय बोला. आता तिथे पालखी नाचवणार तर तुम्हाला व्हिडिओ दाखवणार. ही पूर्ण जे आहे ते सुपारीची बाग आहे. हो चौदा आपला काढूया मी स्नॅप काढतो. हे बंड्या आवडी नको मारू. बंद ना कशाला कॅमेरा बंद. कॅमेरा बंद कर. पाणी आतले टाकतं पाण्यात. पाणी वॉटरप्रूफ आहे तो बघूया. खाली बुडवा. सो गाईज याचा पुढचं शूट करता आलं नाही. सो हा व्लॉग आपण इथेच एंड करूयात.